नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. आज आपण करणार आहोत अवघड अशी रेसिपी, ती म्हणजे मेंदू वडा. तर अवघड अशी रेसिपी आहे, पण ती आपण अगदी सोप्यात सोपी करून मी तुम्हाला आज सांगणार आहे. अगदी डाळ भिजवण्यापासून न सोडा किंवा न इनो वापरता ते कसे जाळीदार आणि फ्लफी बनतील, तर हे पूर्ण मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर आपण मेंदू वडे बनवण्यासाठी ह्या कपाने मी 3 कप उडीद डाळ आणि 1 कप मूग डाळ घेतलेली आहे. ह्या दोन्ही डाळी मी एकत्र केलेल्या आहे. तर ह्या डाळी मी एकत्र करून आणि 2 ते 3 तास भिजवून घेतलेले आहे. तर बघू शकता या ठिकाणी डाळी एकदम छान भिजलेल्या आहे आणि डाळी मी मात्र हलक्या हाताने दोन पाण्याने धुतलेले आहे. जास्त डाळी काही धुवायच्या नाही, त्याने वडे तेलकट होतात. तर ह्या डाळी आता आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि दळून घेणार आहोत. तर पहिल्या बॅचमध्ये आपण यामध्ये बघू शकता यामध्ये आता आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्याचा वापर करणार आहे आणि अर्धा चमचा जिरे आपण यामध्ये घालणार आहोत. तर त्यामुळे काय होतं, आपले वडे खूपच टेस्टी होतात. तर आता आपण हे फिरवून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता एकदम फाईन अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे डाळीची. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीची सर्व डाळ अशीच ह्याच प्रकारे आपण दळून घेणार आहोत. तर बघू शकता या ठिकाणी सर्व डाळ मी सगळी एकसारख्या पद्धतीने दळून घेतलेली आहे आणि आता ही सर्व आपण 1 ते 2 मिनिटे चांगले एकजीव करून घेणार आहोत. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं चांगली फेटून आपण हिला 15 ते 20 मिनिट अशा उष्ण जागेवर ठेवणार आहोत. म्हणजे आपलं पीठ हे एकदम फ्लफी बनतं आणि त्यामध्ये इनो किंवा सोडा आपल्याला घालायची आवश्यकता पडत नाही. तर आता आपण हे झाकून ठेवूया 20 ते 25 मिनिटासाठी. तोपर्यंत आता आपण एक यासाठी चटणी बनवून घेणार आहोत. तर चटणी बनवण्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ह्या कपाने मी 1 कप शेंगदाणे घातलेले आहे आणि त्याच कपाने 1 कप ओल्या नारळाचे हे तुकडे आहेत, हे घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण 3 हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार टाकायच्या आहे. तुम्हाला तिखट जसं पाहिजे कमी जास्त त्याप्रमाणे आपण मिरचीचा वापर करू शकतात. यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपण ही चटणी जसं आपल्याला जशी चटणीची घट्टसर किंवा पातळ जशी पाहिजे तसं आपण पाणी ॲडजस्ट करून ही चटणी वाटून घेऊया. तर बघू शकता या ठिकाणी आपली चटणी दळून तयार झालेली आहे. सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामधून सर्व चटणी काढून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने. बघू शकता तर जेवढी पण चटणी त्यामध्ये असेल. आता आपण लगेच ह्या चटणीला फोडणी तयार करून घेणार आहोत. फोडणीचा पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे. 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत. तर बघू शकता या ठिकाणी तेल छान असं आपलं तापलेलं आहे. मोहरी चांगली फुलली की आपण यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थोडंसं हिंग आपण यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या चटणीला खूप छान अशी चव येते. तर ही फोडणी आता आपण चटणीमध्ये घालून घेऊया. तर ही चटणी आपण मेंदू वडे, डोसे, इडली कशासोबतही खाऊ शकतो. तर तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की बनवून बघा. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आणि सर्व फोडणी चटणीमध्ये एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. खूप टेस्टी अशी ही चटणी बनती. तर ही चटणी नक्की एकदा करून बघा. तर बघू शकता एकीकडं आपले 20 ते 25 मिनिट झालेलं आहे. आपलं पीठ हे छान असं फुललेलं आहे. एका मोठ्या जाड आपली जे वरण वाढायची जी पळी असते त्या पळीने मी 5 मिनिट पीठ असं चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि बघू शकता पाण्यात टाकल्याच्या नंतर आपलं पीठ अलगद पाण्यामध्ये तरंगते. म्हणजे आपलं पीठ एकदम फ्लफी झालेलं आहे. दिसतानीच तुम्ही बघू शकता. यामुळे काय होतं की आपले वडे एकदम जाळीदार बनतात. तर पीठ चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या मेंदू वडे बनवताना इनो किंवा सोड्याचा वापर नाही केला तरी पण एकदम फ्लफी असे बनतात. तर एकीकडे मी तेल गरम करायला लावलेलं आहे
आता आपण ह्या मिश्रणामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार। याआधी आपण ह्या पिठामध्ये कुठेही मिठाचा वापर केलेला नाही, कारण मीठ जर यामध्ये टाकलं तर पीठ पातळ होतं। त्यामुळे जेव्हा आपल्याला मेंदूवडे बनवायचे असतील तेव्हाच आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। तुमच्याकडे खूप सारं मिश्रण असेल तर थोडं थोडं मिश्रण घेऊन त्यामध्ये मीठ घालून नंतर आपण मेंदूवडे करायचे आहे। तर अशी बघू शकता या ठिकाणी मी उंच अशी पळी घेतलेली आहे। ह्या पळीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ ठेवायचं आहे आणि त्याला मस्त असं मध्ये मेंदूवड्याचा छिद्र पाडून आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर हे तेलामध्ये सोडायचं आहे। तापलेल्या तेलामध्ये आल्हाद अशी पळी धरून ठेवायची आहे की ते आल्हाद मेंदूवडे खाली निघून जातात। तर एकदम छान अशी ट्रिक आहे। ह्या ट्रिकनी जर तुम्ही मेंदूवडे बनवले तर तुम्हाला कसेही अवघड जाणार नाही। कितीही पतलं पीठ असलं तर याच्यावरती आल्हाद मेंदूवडे आपल्याला बनवता येतात आणि खूप छान पद्धत आहे। अगदी नवीन पद्धत आहे। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर मेंदूवडे आपण सोडून आणि आलटी-पलटी करत 3 ते 4 मिनिट छान असे तळून घेतलेले आहे। खमंग असे आपल्याला चांगला रंग येईपर्यंत मेंदूवडे तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही मेंदूवड्याला किती छान रंग आलेला आहे आणि अजिबात हे तेलकट दिसत नाही। एकदम क्रंची आणि क्रिस्पी अगदी दिसत आहेत। तेवढे आतमधूनही मस्त जाळीदार ते झालेले आहेत। तर आता आपण दुसरी बॅचही लगेच तळून घेऊया। तर या ठिकाणी मी पहिल्यासारखंच केलेलं आहे। पळीला तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती पीठ ठेवलेलं आहे। बघू शकता किती पातळ पीठ आहे, तरी पण आपले मेंदूवडे अगदी छान तेलामध्ये निघत आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे। एवढ्या पातळ पिठाचे तर आपल्याला हातावरती किंवा झाऱ्यावरती तर बिलकुल असे मेंदूवडे जमणार नाही। तर एकदम नवीन युनिक अशी ट्रिक आहे, तुम्ही नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आपण हे मेंदूवडे करून घेतलेले आहे। आता आपण हे छान असे तळून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिट लागतात। मीडियम छोट्या गॅसवरती फुल गॅस शेगडीवरती आपण हे तळून घेणार आहोत। तर बघू शकता या ठिकाणी जे मेंदूवडे आपले छान असे लाल रंगावरती झालेले आहे ते आपण काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपली सर्व रेसिपी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त हलका असा आपला मेंदूवडा झालेला आहे, फ्लफी झालेला आहे, तेवढाच क्रंची आणि कुरकुरीतही झालेला आहे। बाहेरून कुरकुरीत आणि क्रंची आणि आतमधून मात्र एकदम कापसासारखा मऊसूत जाळीदार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाबून दाखवते किती हलका फुलका असा आपला मेंदूवडा झालेला आहे। तर परफेक्ट अशी आपली रेसिपी झालेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।